अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी शासकीय विश्रामगृहात अन्न व औषध प्रशासन विभागाची आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी नाशिकच्या पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागातील 5 जिल्ह्यांच्या कार्यवाहीचा आढावा मांडला. त्याचप्रमाणे PPP मॉडेल्सवर लॅब, हॉटेल, रेस्टॉरंटमधील स्वच्छता, गुटखाबंदी, कुत्ता गोळी, ड्रग सप्लाय, अन्न आणि खाद्यपदार्थातील भेसळ, शाळांच्या आवारातील गुटखा विक्री, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री, राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणी यासह इतरही विषयांवर पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. महत्त्वाचं म्हणजे आज नाशिकमध्ये येण्याचं कारण हे म्हणजे या विभागाचा आढावा बैठक घेण्याकरता आपण इथे आलेलो आहोत. आणि आढावा घेत असताना या जे 4-5 जिल्हे आहेत या रिजनमध्ये त्याच्यामध्ये काय कारवाई झालं काय नाही ते फूड आणि ड्रग्स या दोन्ही विभागाचा बैठक रिव्ह्यू घेण्यात आला. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपण इथे PPP मॉडेलवर आपण लॅब्स आपण करणार आहोत फार मोठ्या प्रमाणामध्ये. जवळजवळ 7 रिजन्स आमचे आहेत. त्या 7 रिजन्सवर आपल्याला लॅब आपल्याला करायचं, कारण की आमच्याकडे फक्त आता 3 लॅब कार्यरत आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून जे सॅम्पल्स येतात त्याला आपल्याला वेळ लागत असतो. त्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि लवकरच ते लॅब्स आपण इथे फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण करणार आहोत 7 विभागामध्ये. आणि दुसरं म्हणजे स्टाफचं जे कमतरता आहे ते दादाकडे आमचा DCM साहेबाकडे आपला बैठक झाली होती आणि त्याच्यामध्ये मान्यता देण्यात आलेलं आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये जे फूड ऑफिसर्स जे जातात त्यांना गाडीचा प्रोव्हिजन आपण केलेलं आहे की जे जाता येईल येता येईल. त्या दृष्टिकोनातून सुद्धा काम आपण केलेलं आहे. आणि स्टाफसुद्धा जवळजवळ आपण 400 स्टाफचं नेमणूक आपण लवकरच करणार आहोत. आणि 100 अधिक म्हणजे असं 500 स्टाफ आपण नेमणूक करणार आहोत. त्याच्याबद्दल सुद्धा माहिती आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना आपण दिलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जे हॉटेल्समध्ये ईट राईट जे कॅम्पेन आमचं जे सुरू आहे राज्यामध्ये, म्हणजे स्वच्छ जेवण दिलं पाहिजे, स्वच्छता असला पाहिजे. कॅन्टीन असेल, कुठेही असेल, जिथे जिथे असेल. आणि ज्या लोक कार्यक्रम घेतात त्यांनी लायसन्स घेतलं पाहिजे असं प्रकारचा पूर्वीपासून नियम आहे. परंतु काही लोक घेत नव्हते. परंतु आता त्याच्यामध्ये अधिवेशनाच्या कालावधीमध्ये मला विचारलं असता मी सांगितलं की लायसन्स घेणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून लायसन्सबद्दल सुद्धा डायरेक्टिव्ह आपण सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जे गुटखा फार मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरच्या राज्यातून येत असतो त्याच्याबद्दल सुद्धा कारवाई करणं हा गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून तसं प्रकारचं डायरेक्शन दिलेलं आहे. जे गुटखा पकडण्याचं जे काम आहे त्याच्यामध्ये अधिकचं लक्ष देणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे आपण डायरेक्टिव्ह दिलेलं आहे. आणि स्ट्रिक्टली हा बंद झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून कारवाई झाला पाहिजे असं प्रकारचं संबंधित अधिकाऱ्यांना आपण सांगितलेलं आहे. जवळजवळ आपण या विभागामध्ये 3 जागेवर आपण स्वतःचा इमारत आपण FDAच्या इमारत बांधत आहोत. आणि जवळजवळ त्याला 25 कोटी रुपयाचा तरतूद आपण केलेला आहे. आणि या बजेटमध्ये त्याच्यामध्ये निधी उपलब्ध प्रमाणामध्ये आपण हे सगळं करणार आहोत. आणि अधिकचं बळकटीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून विभागाला आपण काम करत आहोत. आणि जवळजवळ 10 लॅब ऑन व्हील्स अशा प्रकारचा सुद्धा आपण कारवाई आपण केलेल्या आहे. त्याच्या दृष्टिकोनातून त्यासुद्धा प्रगतीपथावर आहेत. आणि या विभागामध्ये लॅब आपले व्हील्सवर सुरू करायचं सुद्धा काम आपण केलेलं आहे. ते प्रत्यक्षात कारवाई होत नाही याचं कारण असं आहे की गुटखा सगळीकडे मिळतोय. शहरातल्या कुठल्याही कोपऱ्यात गुटखा मिळतोय. नाही, गुटखा बंद झाला पाहिजे हा माझं मत आहे. आणि ह्याच्याकरता हे सगळ्यांचं त्याच्यामध्ये सहभाग असणं गरजेचं आहे. फक्त आमचा विभाग होणार नाही. आमचे काय इकडे 15-20 कर्मचारी हे सगळे मिळून बंद करता येत नाही. सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. आणि शाळांच्याबद्दल आपण सांगितलं, प्रश्न आला होता असेंब्लीमध्ये, उत्तरही दिलं मी. त्याच्यामध्ये
500 मीटरवर कोणत्याच प्रकारचं पाणठेलं नसलं पाहिजे असं प्रकारचं GR आपण गव्हर्नमेंटने काढलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचा समाविष्ट आहे. प्राध्यापक असेल, त्या शाळेचा प्राध्यापक असेल, पोलीस स्टेशन असेल, आमच्या विभागाचे अधिकारी, जवळजवळ त्याच्यामध्ये 17-18 विभाग आहेत त्यांच्यावर जबाबदारी टाकलेली आहे की शाळेच्या एरियामध्ये कोणत्याच प्रकारचा अशा प्रकारचा गुटखा दिसला तर ताबडतोब कारवाई केला पाहिजे. आणि माझं स्टेटमेंटसुद्धा आपण ऐकलं असेल की आत्ताच मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की 3दा अशा प्रकारचा कोणी आपल्याला सापडला तर त्याच्यावर तुम्ही मला प्रस्ताव करा. मोकासुद्धा आपण लावण्याच्या दृष्टिकोनातून मागे पुढे मी पाहणार नाही. सर, आपण मुंबईमधल्या एक मोठ्या हॉटेलवर ज्याचं बडे मियां नाव आहे, इतक्या मोठ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी कारवाई केली, मुंबई पोलीस आले त्यांनी कारवाई केली, नाशिक पोलिसांनी कारवाई केली. मात्र ज्या खात्याकडे ह्या सगळ्या रोखण्याची जबाबदारी आहे, अर्थात तो खाता आपल्याकडे आहे, तर आपले नाशिकमधले अधिकारी त्यावेळेला काय करत होते? इतक्या मोठ्या प्रमाणात कारखाने उभे केले जात होते आणि विकला जात होता, बाहेर राज्यात जात होता, त्यावेळेला आपले अधिकारी नेमके काय करत होते? नाही, त्याच्यामध्ये वेगवेगळं म्हणजे ड्रग्सचं जे आहे ते आमच्याकडे जे ड्रग्ज आहे मेडिकल ड्रग्ज आमच्याकडे येतो, बाकीचे ड्रग्ज जे आहेत ते पोलीस विभागाकडे येतात. आणि त्या दृष्टिकोनातून जे MD सारखा ड्रग असेल ते वेगळं ड्रग्ज आहेत. त्या ड्रग्ज म्हणजे ते डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळा असतो, परंतु आमचा ड्रग असला किंवा ते ड्रग असला तरी आमचा एकच आहे की पोलीस आणि आमचा विभाग हे दोन्ही डिपार्टमेंट आमचे दोन्ही विभाग एकत्रित होऊन ते कारवाई करतात. सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती मिठाई वगैरे जप्त केली जाते. त्यानंतर 2-3 दिवाळी जातात तरीही संबंधितांवर कारवाई होत नाही, त्याचा अहवालही येत नाही, ना मीडियापर्यंत येतो ना संबंधित नाही ते आम्ही दुकान बंद करतो हे तितकं सत्य आहे. म्हणजे त्यांना म्हणजे 3 महिन्यानंतर परत ते दुकान उघडतात. मला बोलू तर द्या. आता नाशिकमध्ये आता माझ्याकडे एक्झॅक्ट फिगर नाही, पण मी सांगू शकतो तुम्हाला, नंतर सांगतो. परंतु एक्झॅक्ट तुम्ही आता वेळेवर सांगणार की किती दुकान बंद केले ते मला सांगता येणार नाही, परंतु कारवाई आमच्या विभागाकडून होत असतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण कारवाई करतो. तुम्ही आता आकडेवारीने वाचाव, साधं उदाहरण आहे, ते पकडला जातो, त्याचे नमुने घेतले जातात, पुढे कुठलीही कारवाई होत नाही. जे आता मिठाई व्यवसाय कधी झाले की उघड की ते एक्सपायरी डेट आपल्याकडे काही आपण त्यांना नियम अटी दिले आहेत की ते कंपल्सरी आहे, ते नाही, मात्र कारवाई कुठलाही होत नाही, फक्त दिखावा दाखवला जातो. नाही, ह्याच्यामध्ये मागच्या 2-3 महिन्या अगोदरच मी स्टेटमेंट दिला होता की जे लोक मिठाई घेतात त्यांनी बॅच नंबर पाहायला पाहिजे, त्याच्यावर डेट जे आहे ते डेट पाहायला पाहिजे. हे सगळं व्यवस्थित पाहूनच त्यांनी मिठाई घेतलं पाहिजे. आणि काय तसं प्रकारचं तक्रार असेल तर आम्ही टोल फ्री नंबर आम्ही दिलेला आहे. त्याच्यामध्ये नाही तेच सांगितलं ना मी, माझ्याकडे जे लॅब आहेत ते 3च लॅब आहेत, मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद, असं हे 3 जागेवर आमचं लॅब्स आहेत. तर हे 3 लॅबमध्ये आपल्याला इतका मोठ्या प्रमाणामध्ये पेंडिंग केसेस आहेत की त्या एक केस आपल्याला करायला 15-15 दिवस लागतो. त्या दृष्टिकोनातून आता लोड जास्त असल्यामुळे थोडा उशीर होतो आणि उशीर झाल्यामुळे ते थोडं आपल्याला पेंडिंग केसेस दिसतात. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा विकला जातो, गुटख्यावरती कारवाई केली जातात, कोट्यवधी रुपयांचा गुटखा पकडला जातो, परंतु त्याचे मूळ माफिया जे नाशिकमध्ये अनेक वर्षांपासून आहे आणि शेकडो कोटी रुपयांचा व्यवहार त्यांच्याकडनं केला जातो. ह्या सगळ्या कारवायांमध्ये आपले अधिकारी देखील सामील आहे का? आणि प्रश्न असा उपस्थित होतो की आजही तुम्ही कुठल्याही टपरीवर गेले तर तिथे गुटखा सर्रासपणे विकला जातो. शाळांच्या परिसरात असेल, कॉलेजच्या परिसरामध्ये असेल, गुटखा आजही त्यातून साधारणतः किती माल किंवा किती कोट्यवधींचा माल त्याच्या संदर्भात त्याच्यामध्ये कारवाईचा आकडा एक्झॅक्ट मी सांगता येणार नाही, परंतु जवळजवळ आपल्याला 60 ते 70 कोटीचा आपण मी आल्यापासून 70 कोटीचं जे 6 महिन्यामध्ये आपण पकडलेलं आहे म्हणजे अवैध गुटखाचा सांगतो फक्त. आणि बाकीचं त्याच्यावर कारवाई आपण केलेल्या हॉटेल्सवर कारवाई केलेल्या आहे, ज्यांच्याकडे लायसन्स नाही त्यांच्यावर कारवाई केलेल्या आहेत. मोठे मोठे हॉटेल्सवर सुद्धा आपण रेट टाकलेला आहे आणि आपण टार्गेट दिलेलं आहे की प्रत्येक जो फूड ऑफिसर असेल त्यांनी 5 कमीत कमी महिन्यामध्ये त्यांनी इन्स्पेक्शन केलं पाहिजे. आणि मोठे हॉटेल्स आता आम्ही टार्गेट केलेलं की जिथे कुठकडचे नाव मोठा असतो परंतु काम व्यवस्थित नसतो, किचन साफ असलं पाहिजे. ईट राईट आमचं जे कॅम्पेन सुरू आहे त्याच्या माध्यमातून आमचं एकच आहे की
स्वच्छ जेवण आमचं जे लोक येतात त्यांना मिळालं पाहिजे. सर, गुजरात राज्यातून सगळ्यात जास्ती बर्फी महाराष्ट्रात येते, नाशिकमध्ये येते. तिला गुजरात इतर राज्यांमध्ये बंदी आहे, परंतु महाराष्ट्रात बंदी नाही येते गुजरात बर्फीला. ती खाण्यासाठी योग्य नाही असं सुद्धा सांगितलं जातं. पाटबळे आपण मंत्री म्हणून दिलं, मात्र नाशिकमध्ये देखील असे काही मोठे हॉटेल्स आहेत ज्याच्यावर मध्यंतरी कारवाई देखील झाली. मात्र पुढे कारवाईला ज्यावेळेला अधिकारी गेले त्यावेळेला त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण झाला. एक मंत्री म्हणून या अधिकाऱ्यांना पाठबळ कसं दिलं जाणार आहे, कारण मोठ्या हॉटेलवर कारवाई होत नाही. नाही, मोठ्या बडेमियावर जेव्हा कारवाई होऊ शकते, जे 76 वर्षापासून तो त्याचा हॉटेल सुरू होता, तर कोणताही मोठा असेल त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी आहेत. म्हणजे एक सेंट्रल गव्हर्नमेंटचं लायसन्स असतो आणि एक आपलं राज्य सरकारचं लायसन्स असतो. आणि त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारचं जे लायसन्स घेणारे जे आहेत दुकान, ते जवळजवळ 45,000 असे आउटलेट्स आहेत. आणि जवळजवळ आपल्याकडे आमच्याकडे आउटलेट जवळजवळ 5 ते 6 लाख आउटलेट्स आमच्याकडे आहेत. तर त्या दृष्टिकोनातून ते वेगवेगळ्या पद्धतीने सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कारवाई ते करतात, आपला राज्य सरकारच्या कारवाई आपण करतो. तरीसुद्धा आम्ही 5 स्टार असेल 7 स्टार असेल त्याच्यावर सुद्धा आपण टार्गेट दिलेलं आहे. सगळ्यांना 5-5 हॉटेल्सचं टार्गेट दिलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून आमच्या कारवाई सुरू आहे. ऑनलाईन औषधाचा जे औषधं प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळत नाही, इतर राज्यांमध्ये बंदी, पण आपल्याचकडे बंदी नाही अजून त्याचं. नाही, आपल्याकडेही बंदी आहे. ते असं बंदी ऑनलाईन ते देऊन राहिले, परंतु ते बंद करायचं अशा प्रकारच्या असोसिएशननी मला माझ्याकडे निवेदन दिलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या खंबीरतेने आपण विचार करत आहोत की हे बिलकुल हे कोणत्याच परिस्थितीमध्ये, कारण की त्याच्यामध्ये मेडिसिन काय देतात काय देत नाही, ते ऑनलाईन काय पद्धत आहे हे काय विचार करण्यासारखा नाही. कारण की त्याच्यामध्ये काय देऊन राहिले ऑनलाईन आणि ते 40% कमी किमतीने, म्हणजे त्याच्या मेडिसिनमध्ये काय पॉवर आहे ते हे सगळं आपलं एक्झाम करावं लागेल. आणि अशा प्रकारचं असेल तर त्यांच्यावर कारवाई करू आम्ही. पण या संदर्भात काही पाठपुरावा झाला आपल्याकडे? नाही, सुरू आहे आमचा पाठपुरावा. आम्ही ऑनलाईन वगैरे तर माझ्याकडे निवेदन, मी पुण्याला गेलो तिथे निवेदन आलं. आज सुद्धा मला लोकांनी सांगितलं इथे नाशिकला जिथे जिथे माझे हे माझ्या मला वाटते एक औरंगाबादच्या शेवटच्या मीटिंग आहे, सगळ्या रिजनमध्ये मी मीटिंग घेतलं. कारण की जाऊन तिथे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि आपला FDA डिपार्टमेंट आता आजपर्यंत लोकांना माहीत नव्हतं, आता लोकांना माहीत झालं की FDA डिपार्टमेंट आहे आणि काम करत आहे. किती दिवसाचा निर्णय होऊ शकतो ऑनलाईन? कोणतं ऑनलाईनचं ते आम्ही लवकरात लवकर आम्ही करू, कारण की ते त्याच्यामध्ये लागलेलं आहोत. कारण की लोकांचं निवेदन आलेलं आहे की ह्याच्यामध्ये आपण विचार करावा. कारण की ते ऑनलाईन जे मेडिसिन देतात त्याच्यामध्ये डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन हा महत्त्वाचा असतो, तिथे प्रिस्क्रिप्शन नसतं. आणि त्या दृष्टिकोनातून कारवाई आपल्याला करता येईल, त्याला केव्हाही कारवाई करता येईल. साहेब, आपण गुटखा माफियावर कारवाई केला, मात्र गुटखा माफियांवर 9-9, 10-10, काही लोकांना 15-15 गुन्हे दाखल आहे. अशांवर काय आपण कारवाई करणार? कारण तेच गुन्हेगार तुम्हाला नेहमी म्हणतात, तेच हे भेटतं त्यांच्यावर मोका. नाही, आतापर्यंत माझ्याकडे अशा प्रकारचं माझ्याकडे आपण जे सांगत आहे तसं प्रकारचं 15 गुन्हे असेल तर ते मला माहीत नाही. परंतु माझ्याकडे जर असा प्रकारचा आला की माझ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ह्यांच्यावर 3-3 गुन्हा झाले, 4 गुन्हा झाले, तर मी तुम्हाला आता सांगितलं की मोका लावून मागे पुढे पाहणार नाही. तुम्ही म्हणतात की 15 दिवसानंतर अहवाल आला पाहिजे. नाशिकमध्ये तर आपल्याकडे लॅब 6-6 महिने अहवाल येते, मग अधिकारी कारवाई करतात, त्याचा उपयोग काय होतो? नाही, तेच मी सांगत आहो ना, म्हणून तर आम्ही नवीन लॅब टाकत आहोत. PPP मॉडेलवर नवीन लॅब आम्ही 7ही रिजनमध्ये टाकत आहोत, ज्याच्यामध्ये 60 किलोमीटरचा परिसर आहे आपल्या अधिकाऱ्यांना गाडी येते मोठं राहील, कशी जाणार कारवाई करायची? ते तर मी सांगितलं ना, गाडीचा व्यवस्था मी केलेला आहे म्हणून बोललोच. लॅब ऑन व्हील याचं नेमकी कन्सेप्ट कशी असेल? म्हणजे लॅब ऑन व्हील म्हणजे सगळं, म्हणजे जसं आपण फिरता पथक जसा असतो, लॅबॉरेटरी असेल त्याच्यावर, म्हणजे गाडी आहे, व्हॅन आहे, त्याच्यामध्ये सगळं आपण लॅबॉरेटरी राहील. त्याच्यामध्ये लोकांना आपण सहभागी करून घेणार आहे, त्यांच्याकडनं नमुने घेऊन की अधिकारीच? नाही, आता अधिकारी जे जप्त करतील त्या क्षेत्रामध्ये जर तालुका लेवलवर काहीच नसेल व्यवस्था तर तिथे जाऊन ते हे टेस्ट करता येईल आपलं. असं साहेब, आपण तेलाच्या तुपाच्या भेसळबद्दल बोलला. मध्यंतरी न्यूज 18 लोकमतने नाशिकमध्ये जे जुने तेलाचे डबे आहेत ते वॉश करून निर्माच्या पाण्यात धुवून पुन्हा वापरले जात होते, अशा प्रकारचा एक रिपोर्ट केला होता, अधिकाऱ्यांनी ते दाखवला होता. मात्र त्यानंतर देखील
नाशिकच्या अन्न औषध प्रशासनाने या तेल व्यापाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. फक्त कागदोपत्री दाखवण्यासाठी कारवाई केली जाते. मात्र आम्ही कारखाने दाखवले, ज्या कारखान्यामध्ये तेलाचे डबे पुन्हा पुन्हा भरले जात होते, जिथे द्वारका आणि परिसरामध्ये धुतले जातात, ते सगळं दाखवलं होतं. मात्र तरी देखील अधिकाऱ्यांनी आतापर्यंत कारवाई केली नाही. फक्त कागदावरती कारवाईचे आकडे जे आहेत ते नाचवले जातात. काय आपल्याकडनं नाही, आता हे मला माहीत नाही ह्याच्याबद्दल केव्हाच्या गोष्ट काय ते, परंतु आपण जे सांगितलेलं त्याच्याबद्दल आम्ही जरूर चौकशी करतो आणि त्या जे कोणी असेल त्याच्यावर आपण कारवाई करू अधिकारीवर, काय सोडणार नाही त्यांना. साहेब, सर्वत्र पाण्याचे जारवाले जे आहेत ते मोठ्या प्रमाणात दिसतात, कोणत्याही प्रकारची स्वच्छता नसते, त्याच्यात काय केमिकल वापरते याबाबत काही झाली चर्चा आमची मीटिंगमध्ये अधिकाऱ्यांची? नाही, त्याच्याबद्दल पाणीबद्दल काही चर्चा झाली नाही. ते आता जे आपण आता सांगत आहे की त्याच्यामध्ये केमिकल्स असतात, ते केमिकल असेल तर आम्ही जरूर कारवाई करू. पण पाण्याच्या जाराच्या संदर्भात अन्न औषध प्रशासनाला अधिकारच नाही आहे, माहिती आहे तुम्हाला? नाही, अधिकार सगळं नाही, तुम्ही अधिकार- नाही, ते ठीक आहे. माझा अधिकार मला माहीत आहे ना, मी कारवाई करणार. साहेब, हे जे जार मधलं पाणी विकतात, 20-20 रुपयाला एक कॅन असते, 20 रुपये 30 रुपये, तर प्रक्रिया करून तेवढं विकणं पण एवढं कमी किमतीत शक्य नाही. म्हणजे नळाला पाणी लावतात आणि तेच विकतात. तसं तक्रार आले तर आपण कारवाई करू त्यांच्यावर. प्रत्येक शहरामध्ये साहेब नाही, ते ठीक आहे, आपलं सजेशन आहे ते ठीक आहे, परंतु आता जे कर्मचारी आहेत त्या कर्मचारीमध्ये आम्हाला कारवाई करावं लागेल जे काय असेल. साहेब, आता लग्न सोहळ्यांचा सीझन चालू आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केटरिंगचा व्यवसाय करणारे लोक आहेत, ते शिळं अन्न जे आहे ते लोकांना देत असतात. त्याच्या संदर्भात आपल्या विभागाकडनं काही विशेष पथकांची नेमणूक राज्यभरामध्ये केली जाणार आहे का? कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्न जे आहे ते नासलेलं अन्न दिलं जातं, अशा देखील अनेकदा तक्रारी करतात आणि त्याच्यामधनं विषबाधा होण्याची देखील शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. म्हणूनच मी पहिलेच सांगितलं आपल्याला की हे जे कार्यक्रम असतात वेगवेगळं, लग्नाचा असो किंवा सत्काराचा कार्यक्रम असो, अन्नदान होतो, हे होतो ते होतो, तर त्याच्यावर आपल्याला लायसन्स घेणं म्हणजे कटिबद्ध आहे, कायदाच आहे. लायसन्स घेऊन आपण हे सगळं केलं पाहिजे आणि लायसन्स घेतल्यानंतर आपण कारवाई आपल्याला करतो. असं कोरोना काळामध्ये अनेक मेडिसिन जे आहेत ते नवीन मेडिसिन उघडले गेलेत आणि त्यानंतर त्यांनी लायसन घेतले, काय नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई देखील या करण्यात आल्या, बंद करण्यात आली. कोरोना काळात अशा पद्धतीने जेव्हा उभे राहिले तेव्हा त्यांच्यावर कारवाई का झाली नाही याचं तुम्ही माहिती घेतलीत का? कारण नाशिकमध्ये देखील असे भरपूर मेडिकल आहेत समोर आले. नाही, ह्याच्यामध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये जे कॉस्मॅटिक्स वगैरे जे घेतले होते, हँडवॉश आणि हे जे सॅनिटायझर्स वगैरे ते ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण तात्पुरतं ते लायसन्स घेतले होते कोरोनाच्या वेळामध्ये. ते त्यांच्याकडे जे आहे ते सॅनिटायझर वगैरे ते आहे. तसं प्रकारचं काही माझ्याकडे आणखी तक्रार आला नाही. तसं साहेब, आपण वारंवार असं सांगताय की आपल्या विभागामध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे, त्यामुळे मात्र आपल्या विभागाचे नाशिकमधलेच काही अधिकारी मोठ्या जे व्यापारी आहे, मोठे माफिया आहेत, स्वीट्सच्या दुकानामधले असतील किंवा मिठाईचं भेसळ करणारे, त्यांना सोडून एका छोट्या छोट्या व्यावसायिकांवर कारवाई करता, त्यांच्याकडे दंडात्मक रकमेसाठी पैशांची मागणी केली जाते. असे अनेक फोन कॉल्स आमच्याकडे आहेत की ज्याच्यावर सांगितलं जाते की अधिकारी आता आम्हाला ब्लॅकमेल करतात आणि पैसे मागतात. मोठ्या धनधान्य यांना सोडलं जातं, छोट्या व्यापाऱ्यांवर व्यावसायिकांवर कारवाई केली जाते आणि ही पैशांसाठी केली जाते. एकीकडे आपल्याकडे मॅनपॉवर नाही म्हणून सांगितलं जातं, मात्र तीच मॅनपॉवर अशा पद्धतीनं शहरात लुटमार करते, अशा देखील तक्रारी अनेकदा आलेल्या आहेत. ठीक आहे, तक्रारी असतील तर मला ते आम्ही कारवाई करतो. विशेष करून मेडिकलवाले जे चालवतात ना त्यांच्याकडनं तक्रारी आहेत, कारण की मेडिकलचं लायसन्सधारी वेगळा असतो, तिथे माणूस वेगळा असतो, तो शिकावा, ते आपण दुकान बंद करतो. ते पण अशा काही कारवाई केलेल्या आहेत का? आहे आपल्याकडे रद्द केलेले दुकान भरपूर आहेत. जवळजवळ माझ्याकडे 3,500 केसेस आहेत जे दुकान बंद झालेले आहेत. तर ते आपण ठीक आहे चालेल. आपण आता लॅब्स बोलला, ते लॅब्स किती दिवसामध्ये तयार होतील आणि कार्यान्वित नाही, प्रोसेस चालू आहे त्याचा. नाही म्हणजे कालावधी काही असं नाही, प्रोसेस चालू आहे तर लवकर करू. साहेब, विधानसभा अध्यक्ष राहुल राजकीय प्रश्न राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणी सुनावणी होते. दोन्ही गटांकडून याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. 31 जानेवारीपर्यंत निर्णय द्या असं सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहे. देते ना निर्णय 31 जानेवारीपर्यंत. आमचं कारण की अजितदादांचं राष्ट्रवादी काँग्रेस हा गट राष्ट्रवादी काँग्रेस आहे. राम हे मांसाहारी आहे, त्यावर आज भाजपकडनं वेगवेगळ्या ठिकाणी जे आंदोलन केले जात आहेत, गुन्हे दाखल करण्याची मागणी आहे. अशा पद्धतीमध्ये जरी कुठल्याही मिठाईच्या दुकानात गेला तर ते गुजरात बर्फी सगळ्यात जास्त विकली जाते. त्याच्याबद्दल कारवाई होते, परंतु त्याच्यात शिक्षा झालेली आज तागात कोणाला लक्षात आलेली नाही.
नाही, त्याच्याबद्दल आता तेच मी रिव्ह्यू आता घेण्यात आलेला आहे की किती कारवाई झाले, काय झालं. गुजरात बर्फी असो काही असो, त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये ते भेसळ करत असतील, तेलामध्ये भेसळ करत असतील, मिठाईमध्ये भेसळ करत असतील, अन्नधान्यामध्ये भेसळ करत असतील, तर त्या दृष्टिकोनातून आपण गुन्हा दाखल करतो आणि त्यांना आपल्या कोर्टामध्ये आपण हे करतो. सर दुसरं एक हे मालेगावमध्ये कुत्ता गोळी ही सगळ्या महाराष्ट्रात डिस्ट्रीब्यूट होते मालेगावमधून, परंतु तिथे केमिस्ट धरलं जातं, बाकीचे चॅनल आहेत ते धरले जात नाही. त्याबद्दल काय सांगा? कशाचं कुत्ता गोळी जी आहे कुत्ता गोळी नशेसाठी नशेसाठी वापरली जाते. ते आता ते जॉईंट कारवाई पोलीसच्या विभागातून आणि आमच्या अधिकारी लोकांनी काय कारवाई केलेलं आहे. जवळजवळ मला वाटतं एक आता रिव्ह्यूमध्ये माहिती नाही सर, मिळाली. त्यांचं म्हणणंच असं आहे की तो जो विकणार आहे त्यालाच धरलं जातं. मेडिकल दुकानदार तो पकडला मेन जातो. चेन जी आहे, जो आहे ठीक आहे, जे चेन असेल ते त्याच्याकडे चेन कानाडोळा केला जातो. त्याच्याबद्दलही चर्चा झाली आमची मीटिंगमध्ये की जो विकणारा असेल किंवा त्याच्या जे चेन जे कोणी असतील त्याच्यामध्ये शेवटपर्यंत त्या सगळ्यांना धरण्याकरता आपण सगळ्यांवर कारवाई झाला पाहिजे असं प्रकारचं मी त्यांना निर्देश दिलेला आहे सर्व अधिकाऱ्यांना की एकाला धरायचं ना, ज्याच्यामध्ये 10 लोक असतील तर 10 ते 10 लोकांवर आपण कारवाई केली. सर, महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये सगळ्यात जास्त जितेंद्र आवड म्हणताय कोण आहे मला माहित नाही. जितेंद्र राऊत कोण आहे? दादा अजित पवार स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.